हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज 12 मे नांदेड जिल्ह्यामध्ये बुद्ध जयंती कशा प्रकारे साजरी केल्या जाते आणि त्या नांदेड जिल्ह्यामधील होणाऱ्या बुद्ध जयंतीमध्ये आपलं काय योगदान असतं हे सगळं काही तुम्हाला या व्लॉगमध्ये समजून जाईल। कृपया शेवटपर्यंत हा व्लॉग पहा। सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय भीम। आता या ठिकाणी सकाळचे 11 वाजलेले आहेत। आपण सर्वजण झेंडारोहण करण्यासाठी जमलेले आहोत। तर चला मग आपण झेंडारोहण करूया। बुद्ध जयंतीनिमित्त भव्य कीर्तनाचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्वांनी त्या आयोजनाला प्रतिसाद द्यावा व 4 वाजता उपस्थिती दाखवा ही माझी नम्र विनंती आहे। एक एक
वा वा, लाइटिंग लावल्यावर काय सुंदर दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांचं काय मंडळी आवाज नाही. तथागत भगवान बुद्ध की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, रिपब्लिकन हक्क परिषदेचं. संबुद्ध भगवा बुद्धं. तथागत भगवान बुद्धाचा पुतळा, भगवान बुद्धाची मूर्ती बसावी. नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना एक डोकं टेकवण्यासाठी एक चांगलं श्रद्धेचं ठिकाण इथं निर्माण व्हावं. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महापुरुषांचे पुतळे या शहरामध्ये बसले, परंतु तथागत भगवान बुद्धाचा पुतळा मात्र शहरामध्ये नाही. आणि मागील 19 वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील
ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशदादा सोनाळे यांचा संघर्ष चालू आहे. कशासाठी? की ज्या महापुरुषांनी या जगाला शांतता शिकवलेली आहे, शील सदाचाराची शिकवणूक शिकवलेली आहे, शिकवण दिलेली आहे, ते महापुरुष म्हणजे तथागत भगवान बुद्ध यांचा पुतळा या ठिकाणावर बसावा आणि जगाला म्हणजे शांतीचं रूप किंवा भगवान बुद्धाचं दर्शन शहरामध्ये करण्याची एक संधी उपलब्ध व्हावी म्हणून मागील 19 वर्षापासून रमेशदादा सोनाळे यांचा खटाटोप संघर्ष चालू आहे की रमेशदादांच्या या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि बुद्धाची मूर्ती या ठिकाणावर सुंदर अशी येणाऱ्या काळामध्ये 100% बसणार आहे असा आम्हाला 100% विश्वास आहे. विभजन्तु सपरोगो विनशतु माते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायुको भव भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या नांदेड जिल्ह्यामधली बुद्ध जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आलेली आहे. या बुद्ध जयंतीमध्ये आपलं काय योगदान आहे, रिपब्लिकन हक्क परिषदेचं काय योगदान आहे हे तर तुम्हा सर्वांना दिसलंच असेल. कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमंडळांना खूप मोठ्या प्रमाणात शेअर करण्यासाठी सांगा. आपला व्लॉग पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.